नमस्कार मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता नेपाळमध्ये काठमांडू. तर आजचा आहे आमचा दिवस तिसरा आणि काल आम्ही जाणार होतो पोखराला. पण तिकडे आमचं भुवनेश्वरी माता एक शक्तीपीठ आहे, तर तिथे आमचं दर्शन झालं नाही. मग आम्ही प्लॅन केलं की एक दिवस थांबूया, ते दर्शन करून आज आम्ही संध्याकाळी निघणार आहे. आपण आता नाश्ता करून थोड्या वेळाने जाणार आहे त्या मंदिराच्या इथे, आणि नंतर मग एक अजून एक स्पॉट आहे, तो कव्हर करून मग आपण संध्याकाळी पोखराला निघणार. तर चला तर मग ब्लॉगला सुरुवात करू. आता करायला बसलो नाश्ता. त्या ब्रेड टोस्ट मागवला, ही आमची पुरणपोळी आहे, आणि अजून पराठा मागवलाय आणि ब्लॅक टी मागवली. तर आता आपण करतोय नाश्ता. तर इथे आलेला आहे पराठा आणि गहू, आणि इथे मागवले चाय. तर आम्ही आता आलोय गुहेश्वरी मंदिर. काल आम्ही इथे आलेलो, पण आम्हाला मंदिर बंद असल्यामुळे दर्शन घेता आलं नाही. तर काल आम्ही थांबलो, तर आता आपण दर्शन करून निघणार. आतमध्ये शूट अलाउड नाही, त्यामुळे आतमध्ये शूट नाही करू शकत. हा मंदिराचा गेट आहे, बघू शकतो तुम्ही. 52 शक्तीपीठ मधील एका शक्तीपीठाचं दर्शन आम्ही केलेलं आहे. आता आपण चाललोय पशुपतीनाथ मंदिराच्या इथे. आता पायऱ्या चढत जायचे. आणि हा तुम्ही व्ह्यू बघताय, हा काठमांडू शहराचा व्ह्यू आहे. आणि म्हणजे आम्ही आता वरती चढत होतो, आणि इथे तर आता हे आपल्याला सांबार बघायला भेटलाय. बघा. काय मुळा घे. हे बघ, तर तुम्ही सांबार हे बघा, खूप सारे आहेत. शेंगदाणे आहेत. नव्हे, तांदूळ भरवते नाही खाते. खायला आणि तिथे आहे एअरपोर्ट. तिथे एअरपोर्ट आहे, आणि हे पूर्ण शहर. म्हणजे इथे बघू शकता, जुन्या काळातली मंदिराचं स्ट्रक्चर, म्हणजे मंदिरच आहे तिथे. बघा, खूप मंदिर आहे. आणि आतमध्ये शंकराची पिंडी आहे. तर पशुपतीनाथ मंदिराचं दर्शन करून आम्ही आता आलो स्वयंभू महाचैतन्य. बघू शकता तुम्ही इथे गर्दी. इथे शॉप लावलेले आहेत सर्व. स्वीट्स, सर्व मार्केट. इथे काय आहे मग? जादू जादू. हे स्तूप. आणि आपल्याला पायऱ्या चढत वर. हॅलो, के चाईंचं सामान. आणि इथून तुम्हाला काठमांडूचा व्ह्यू दिसतोय बघा. Nella patata rosena.
ते बघू शकता सर्व ब्रास शोपीसचं भेटते. तर आमचा स्वयंभू स्तूपा बघून झालेला आहे आणि आता उतरतो खाली. आता आम्हाला जायचं हॉटेलवरती. हॉटेलवरती जेवून नंतर आम्ही निघणार आहे पोखराला संध्याकाळी. तर आता आपण चाललो हॉटेलला. तर आम्ही आता हॉटेलवरून जातोय पोखराला. आम्ही बस पकडले बोलवो सुपाची. तर याच्यामध्ये आपल्याला मिळते पाण्याची बॉटल आहे आणि नाश्ता आहे आणि अशा सोफा सीट आहेत, हे बघू शकता तुम्ही. आणि याचे नेपाळीमध्ये 900 रुपये झाले. तर आता उद्या सकाळी भेटू आपण पोखराला. नवा एक दिवस आहे ना इथं का घर बसायला घे आपको डायरेक्ट कोई भी ले जाएगा 1200 में जान ले कोई भी ले लेके जाएगा तर आम्ही पोखरावरनं बस पकडली. ही बस आहे. आम्ही आता चाललोय मुक्तीनाथला. तुम्ही बघू शकता आम्ही आता एका स्टॉपला थांबवली आहे गाडी. आहे बघा व्ह्यू. इकडचं मार्केट आहे आणि थंडी खूप आहे इकडे. आता आम्ही इथे थांबलोय जेवण्यासाठी. आणि हा मागचा व्ह्यू बघा, तिथून दिसतं माउंटन. मी आता बसलो वरती टेरेस वरती आणि टेरेस वर नाव व्ह्यू. त्या डोंगराच्या मागे डोंगर आहे बघा. त्या डोंगराच्या मागे स्नोवाले बर्फवाला डोंगर आहे. झूम होत नाही. हा राईस आहे वाटतं. हा भात सुकट टाकलाय ना अजून. भातच आहे ना. हो, कोणाला टाकलं? हे बघू शकता फुलं. हे शेती आहे कसल्या माहिती नाही. चकलीचा फोडला नाही. पुण्यातला जाते वेळी ऑनलाईन परमिट काढावं लागतं. आता नेपाळी 1000 रुपये होतात. हे बघा, परमिट काढावं लागतं. ऑनलाईन पण तुम्ही काढू शकता. आता याचे 2 स्टॅम्प मारले, एक स्टॅम्प मारला आणि अजून एक वरती स्टॅम्प मारते. एंट्री परमिट आहे. तर आम्ही आता पोहोचलोय मारपा विलेज. हे बघू शकता तुम्ही मारपा विलेज. टेम्परेचर बघू शकता 0°C त्यावर दिसलेलं आहे. तर आम्ही आता चाललोय गावामध्ये. उधर से गेट पे. आणि तो बघताय डोंगर, तो आहे निलगिरी पर्वत. निलगिरी माउंटन. आणि तुम्ही हे डोंगर बघू शकता. डोंगरच डोंगर. थंड आहे खूप पण मजा येते. पैसे वसूल व्ह्यू. आणि इकडे शाळा आहे, जैनाबाद सेकंडरी स्कूल. आणि हा बघू शकता तुम्ही. हा या पुराणे. अरे ओरिजिनल आहे पण ओरिजिनल नाही. नकली आहे. आणि समोर बघताय हे सफरचंदाची झाड आहेत. आता त्यांचा सीझन आहे.
कधी येतात सफरचंद? दसऱ्याच्या नंतर येतात. आता आपला सफरचंद ते काश्मीरचे आहेत आपल्याकडे सफरचंद. आता ह्या गावातून राऊंड मारतोय. बसवाल्याला सांगितलं की एक राऊंड मारून या, तर आम्ही आता राऊंड मारतो. इथे छोटे छोटे हॉटेल आहेत. आणि वरती रस्ता आहे डोंगरावर जायला. आणि हा व्ह्यू पूर्ण. आणि हा याक प्राणी आहे जे डमी बनवलं आहे फोटो काढण्यासाठी. आता आपण गल्लीतून चालतोय मार्फा लोअर मस्ता. आणि हे याक प्राण्याची चामडी आहे. हे केस आहे. ह्याच्यापासूनच बनवतात मफलर. आणि गेस्ट होम आहे. हे बघू शकता तुम्ही इथे प्राण्याची चामडी आहे. हवा लागते खूप थंड थंडगार. इथे कॅफे आणि आहेत बघू शकता तुम्ही. हे इथे बघू शकता हे झोपायसाठी गेलं थोडी ऊब मिळण्यासाठी. आणि या मार्फाच्या गल्ल्यात इथे मॉनेस्ट्री आहे, बुद्धिस्ट मॉनेस्ट्री. आणि इथे तुम्ही बघू शकता बियर बियरची शॉप. आणि सर्व सेमच आहे स्ट्रक्चर. तर आम्ही चाललोय वरती. पण गल्ली काय सापडत नाही. हवा सुटायला लागली. हवा सुटायला लागली. अरे ते झोपडा नंबर 81 मार्फा. शूटिंग मशीन शिवकी होता इकडचं जाऊ असते गल्ली गल्लीतल्या. मार्फे गावातला नाला. इधर तो नहीं है, आगे ही मिलेगा ना. आणि हा बघू शकता तुम्ही व्ह्यू. एकदम सुकलाय सगळं. आणि ते सफरचंदाची बाग आहे पण आता सीझन नाही. दसऱ्याच्या नंतर सफरचंद येतील झाडाला. तर आमचा आता राऊंड मारून झालेला आहे. आणि हे समोर बघता बस थांबलेली आहे. आता आपण बसने चाललोय जोमसोमला वरती. तर आम्ही आता पोहोचलोय जोमसोम मध्ये. जोमसोम. आणि तिथे वरती आम्ही होमस्टे घेतलाय. 750 रुपये स्टे मिळालाय. आणि आता इथे ही आहे नदी. आणि ही अलीगंधकी नदी आहे. आणि त्याच्या मागे तो बघता निलगिरी पर्वत आहे. पूर्ण बर्फाने झाकलेला आहे. आणि हे सुकलंय काय. सुकलेलं म्हणजे हे झालंय. इथे बर्फ नाही पडला. इथे होमस्टे आहे. डोंगरावरून जोमसोमला येण्यासाठी पर डे 2250 इंडियन रुपीज घेतले. व्ह्यू. तर आम्ही आता थकाली होमस्टे जोमसोम मध्ये घेतलाय स्टे.
डिनर आहे हा हे जेवायसाठी असणार. कुठे मग ते आहे कुठे ते घर आंटी हो आंटी या काही आमचा रूम तिथे वरती आहे. दाखवलं मी. डम्मी बनवलाय. तर आम्ही हा वरती होमस्टे घेतलाय. रूम दाखवतो आता तुम्हाला. हा वरना व्ह्यू हा बघा. आणि ही रूम 4 बेडची. तर आता आम्ही करतो आराम थोडा. होमस्टे मध्येच आम्ही ब्लॅक टी ट्राय करतो. आणि हा मी आणलेला मुंबईवरनं नाश्ता. तुम्ही तिथे बघू शकता. गॅसवर ठेवलाय. गरमी होण्यासाठी. शेकोटी घेत चाबीच्या आधी. तुम्ही इथे बघू शकता शेकोटी आणि गॅसवरती कुकर ठेवला. त्याच्या मागे केटल मध्ये चाय ठेवला. चाय नाही भात आहे ती मागे चाय नाही जायची मग काय पाणी आहे गरम गरम पाणी आहे.